सह्याद्रीच्या रम्य डोंगर रांगांमध्ये कोल्हापूरजवळ वसलेले ज्योतिबा मंदिर हे भक्तांसाठी श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र आहे. हॅलो, मी कोमल अँड वेलकम टू कोल्हापूर सिरीज पार्ट 1 ज्योतिबा मंदिर. कोल्हापूरला जाण्यासाठी आम्ही पुण्यातून पहाटेच निघालो. मस्त असा सूर्योदय बघता बघता सातारा क्रॉस केला. ज्योतिबा मंदिरापासून श्री महालक्ष्मी मंदिर, जे 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे, ते केवळ 18 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच इतिहासप्रेमींसाठी पन्हाळा किल्ला केवळ 35 किलोमीटर अंतर, तर ज्योतिबा मंदिरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात रमण्यासाठी रंकाळा तलाव एक शांततादायक निवांत ठिकाण आहे. ज्योतिबा डोंगरावर जाण्यासाठी अशा प्रकारचे घनदाट जंगल लागते. 3129 फूट उंचीवर असलेले हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर इतिहास, भक्ती आणि वास्तुकलेचा अप्रतिम संगम आहे. श्री ज्योतिबा हे भगवान शंकराचे रूप मानले जाते, ज्यांनी राक्षसांचा संहार करून भक्तांचे रक्षण केले. पौराणिक दंतकथांनुसार रत्नासूर राक्षसाचा संहार करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तेजापासून श्री ज्योतिबांचा अवतार झाला. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे ते भाऊ मानले जातात आणि त्यांच्या संरक्षणात्मक शक्तीसाठी ते विशेष पूजले जातात. मंदिराच्या परिसरात आणि श्री ज्योतिबांची मूर्ती नेहमी गुलाल आणि ताज्या फुलांनी अलंकृत केली जाते. दख्खनचा राजा ज्योतिबा हा अनेक भक्तांचे कुलदैवत आहे, तसेच नवसाला पावणारा आहे. मंदिराचे भव्य दगडी बांधकाम, उत्तुंग खांब आणि अप्रतिम कलाकुसर हे वास्तुकलेच्या प्रचंड वैभवाचे उदाहरण आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात. हा डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचाच भाग आहे. ज्योतिबास ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही ओळखतात. ज्योतिबा डोंगरावर प्रमुख 3 देवळे आहेत. श्री ज्योतिबांचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगांची आहे. ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध याच डोंगरावर केला, म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे. म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. असे सांगण्यात येते की श्री ज्योतिबाची मूर्ती ही स्वतः बनवलेली आहे. ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडवलेल्या या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीर रक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. दैनंदिन जीवनात ज्योतिबाची पूजा वेगवेगळ्या अलंकारांनी केली जाते. अनेक भक्त मंदिरात येऊन नवस करतात. तुम्ही देखील एकदा या मंदिराला नक्की भेट द्या. तर चला, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. अपेक्षा करते की ही माहिती तुमच्यासाठी पुरेशी असेल.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.